जय गजानन मंडळी, कशा आहे? आय होप तुम्ही चांगलेच असणार. चला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे साबुदाणा खिचडीची रेसिपी. तर कढई ठेवली आणि मस्त त्यात तेल वगैरे टाकून घेतलं, जिरं वगैरे टाकून घेतलं, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आणि मिरची टाकली, ते छान फ्राय होऊ दिली. आणि बाजूनी करायची होती शेवभाजी, तर शेवभाजीची पण तयारी करून घेतली. हे बघा मसाला फ्राय होत आहे माझा शेवभाजीचा, पण तुम्हाला दिसेलच. आणि ॲट ए टाईम दोन गोष्टी अशासाठी करावं लागते, कारण की माझा रिदू जाते स्कूलमध्ये, त्याला टिफिन पण करून द्यायचं असते, नाश्त्याचं पण करून द्यायचं असते. त्याच्यासाठी मस्तपैकी हे बघा, त्याच्यानंतर मी आलूचं कीस वगैरे टाकून घेतलं. आणि इकडे माझं बघा, मी मसाला वगैरे काही जास्त करत नाही, फक्त माझा टोमॅटो आणि कांद्याचा मसाला राहतो आणि त्यात टाकून घेतला मग माझा सिक्रेट शेवभाजी मसाला. आणि छान उकळी वगैरे येऊ दिली, तोपर्यंत माझं कोमट पाणी पिऊन घेतलं. पाणी पिल्यानंतर बघा माझ्या भाजीला किती छान कलर आला. आणि उकळी येऊ दिली, उकळी आल्यानंतर त्यात टाकली थोडी शेव वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळातच माझी भाजी रेडी झाली. भाजीचा कलर आणि तुम्हाला हे दाखवते बघा किती छान दिसून राहिली. कोथिंबीर वगैरे टाकून घेतली त्यात. नंतर उसळ पण रेडी झालेली होती, यांना नाश्त्याचं वगैरे द्यायचं होतं, पण ते बोलले की मी थोडा नंतर करतो नाश्ता. मग माझा आज होता गुरुवार, गजानन महाराजची आंघोळ घातली छानपैकी, त्यांना पुसून वगैरे दिलं, कारण की आज आत्ता चालू आहे थंडीचे दिवस, तर थंडी त्यांनाही लागतच असेल. मग बावांनी वगैरे वाचून घेतली. ही मी दर गुरुवारीच वाचते, कारण की हे वाचल्याशिवाय आपल्याला जमतच नाही बिलकुल. ते वाचल्यानंतर मग बघा माझी देवपूजा वगैरे रेडी होऊन गेलेली होती. मी दाखवते तुम्हाला देवपूजा माझी. हे बघा किती छान दिसते ना माझे गजानन महाराज वगैरे. त्यानंतर मग यांना प्लेट नेऊन दिली नाश्त्यासाठी. हे म्हणत होते थांब थोड्या वेळ, मोबाईलला स्क्रोल करत होते. म्हटलं घ्या हातात, मग त्यांनी घेतली ती. चला तर मी आता निघाली होती मला बाहेर. तुम्ही म्हणाल आता रोज रोज बाहेर जाता का? नाही, पाय दुखतात घरात बसून, म्हणून मग चला म्हटलं कॉलनीत मला थोडं काम होतं, मग तिथे गेली, काम आटपलं. हृदयला स्कूलमध्ये घ्यायला जायचं होतं, तोपर्यंत आईस्क्रीम खाऊन घेतली. मग गेली हृदयच्या स्कूलला, मग तिकडून आली, मस्त नाश्ता घेतला. आणि बघा माझा रिदू